नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरातही सतत भांडण, तणाव आणि अशांत वातावरण असतं का? कितीही प्रयत्न केले तरी घरात शांतता टिकत नाहीये का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही सोपे पण प्रभावी उपाय ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख शांती वाढू शकते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. घर म्हणजे नक्की काय असतं? जिथे आपल्याला दिवसभराच्या धावपळीनंतर, बाहेरच्या जगातील ताणतणावानंतर खऱ्या अर्थाने शांतता मिळायला हवी, बरोबर? पण बघा ना, जेव्हा त्याच घरात सतत वाद आणि कलह सुरू असतात तेव्हा माणसाचं मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडून जातं. अनेकदा आपण पाहतो की कोणतंही मोठं कारण नसताना घरात अचानक चिडचिड होते, एकमेकांवर ओरडणं होतं. आपण सर्वच जण घरात शांतता टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो, पण काही वेळा ते प्रयत्न अपुरे पडतात आणि निराशा पदरी येते. पण काळजी करू नका, आज आपण याच समस्येच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत, अगदी थोडक्यात सांगतो. सर्वात आधी आपण समजून घेऊया की या वादांची मूळ कारणं काय आहेत. त्यानंतर घरातील नकारात्मक ऊर्जा कशी दूर करायची, मीठ, धूप आणि दीप यांचे साधे पण चमत्कारिक फायदे काय आहेत, रोज कोणते आध्यात्मिक उपाय करायचे, आणि शेवटी कुटुंबातील प्रेम कसं वाढवायचं यावर आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग सर्वात आधी हे वाद होतात तरी का याच्या मुळाशी जाऊया. कोणताही आजार बरा करण्यापूर्वी त्याचं निदान करणं गरजेचं असतं ना, अगदी तसंच. हे जरा बारकाईने समजून घ्या. यातलं एक मुख्य कारण म्हणजे अदृश्य तणाव. अनेकदा आपण बाहेरून येतो आणि ऑफिसचा, प्रवासाचा किंवा अगदी अनोळखी लोकांचा तणाव नकळतपणे आपल्यासोबत घरात घेऊन येतो. आपल्याला याची जाणीवही नसते, पण हाच तणाव घरात नकारात्मक ऊर्जेचा संचय करत असतो. आणि मग होतं काय? हीच ऊर्जा साचत गेली की अगदी क्षुल्लक कारणांवरून, साध्या साध्या शब्दांवरून मोठे वाद होतात. दुसरा म्हणजे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात एकमेकांशी मोकळेपणाने, प्रेमाने बोलणं खूप कमी झालंय, म्हणजेच सकारात्मक संवादाचा अभाव. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील सात्विकता कमी होणं. या गोष्टींमुळे घराची स्पंदने म्हणजेच व्हायब्रेशन्स बिघडतात. आता आपल्याला कारणं तर समजली आहेत. मग पुढचा प्रश्न येतो की ही साचलेली नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर कशी काढायची? बघा, जेव्हा नकारात्मक ऊर्जेमुळे घरात सतत वाद आणि अस्वस्थता असते तेव्हा ते वातावरण अत्यंत गुदमरून टाकणारं असतं. तिथे कुणालाही थांबावंसं वाटत नाही. सतत एक प्रकारचा मानसिक ताण जाणवत राहतो. पण आपला उद्देश काय आहे? आपल्याला एक असं वातावरण निर्माण करायचं आहे जिथे शांतता असेल, सौहार्द असेल, जिथे घरात पाऊल ठेवताच मनाला एकदम रिलॅक्स वाटेल. आणि नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे हा बदल घडवून आणणं खरोखर शक्य आहे. हे प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण मिळवण्यासाठी आपण काही अत्यंत साध्या पण प्रभावशाली पारंपरिक उपायांचा वापर करणार आहोत. ते म्हणजे मीठ, धूप आणि दीप. घराची स्पंदने बदलण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काही जबरदस्त उपाय सांगितले आहेत. सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे खडे मीठ. हो, साधं समुद्री मीठ. घरात लादी पुसताना त्या पाण्यात थोडं खडे मीठ नक्की टाका. खडे मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानलं जातं. दुसरा उपाय म्हणजे दररोज संध्याकाळी घरात धूप किंवा कापूर जाळणे. कापराच्या पवित्र सुगंधामुळे वातावरणातला जडपणा अक्षरशः पळून जातो आणि घर कसं हलकं व शुद्ध होतं. आणि तिसरं म्हणजे दररोज देवापुढे आणि तुळशीजवळ न चुकता दिवा लावणे. हे उपाय दिसायला अतिशय साधे आहेत, पण त्यांचा रिझल्ट थक्क करणारा असतो. दिवा लावणं म्हणजे फक्त अंधार दूर करून उजेड करणं नाहीये बरं का. तो एक दैवी प्रकाश आहे जो आपल्या मनातील आणि घरातील नकारात्मकतेचा अंधार दूर करतो. जेव्हा आपण घरात दिवा लावतो तेव्हा आपण एका अर्थी पॉझिटिव्हिटीला, सात्विकतेला आपल्या घरात आमंत्रित करत असतो. हा प्रकाश आपल्याला कायम आशेचा किरण देतो. त्यामुळे हा नियम अगदी भक्तिभावाने पाळायलाच हवा. आता घराची शुद्धी तर झाली, पण हे पावित्र्य टिकवून कसं ठेवायचं त्यासाठी काही रोजच्या आध्यात्मिक सवयी आपण बघूया. तुम्हाला माहितीये, शब्दांमध्ये आणि ध्वनीमध्ये प्रचंड ताकद असते. घरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ एखादा शांत, सात्विक मंत्र लावून ठेवा. अगदी गायत्री मंत्र, रामरक्षा किंवा कोणताही शांती मंत्र असू दे. या मंत्रांच्या ध्वनिलहरी घरातील कोपऱ्याकोपऱ्यात पसरतात आणि तिथली स्पंदने मुळापासून बदलतात. या पावित्र्यामुळे घरातील व्यक्तींच्या मनावर इतका शांत आणि सकारात्मक प्रभाव पडतो की दिवसभराचा थकवा, चिडचिड आणि राग आपोआप कुठल्या कुठे पळून जातो. आतापर्यंत आपण आध्यात्मिक आणि वास्तुसंबंधी उपाय पाहिले, पण हे सगळं करताना आपल्या वागण्यातही काही बदल करणं तितकंच महत्त्वाचं आहे ना. चला तर नात्यांमध्ये गोडवा कसा आणायचा ते पाहूया. आध्यात्मिक उपाय तेव्हाच पूर्णपणे यशस्वी होतात जेव्हा आपण आपल्या नात्यांनाही तितकंच जपतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयमाने बोला. जेव्हा राग येतो तेव्हा वाद घालण्यापेक्षा शांत झाल्यावर बोलण्याचा प्रयत्न करा. शब्दांचे घाव खूप खोल असतात हे विसरू नका. दुसरं म्हणजे एकत्र वेळ घालवणे.
मोबाईल आणि टीव्ही थोडा बाजूला ठेवून एकमेकांशी बोला. तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्षमा करायला शिका. जुन्या चुका उकरून काढल्याने फक्त कटुता वाढते, दुसरं काहीच नाही. आणि हो, घरात बोलताना आवाजाची पातळी नेहमी शांत ठेवा. या अगदी छोट्या सवयी आहेत, पण त्या घरातील वातावरण पूर्णपणे बदलून टाकू शकतात. आता आपण अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. हे सगळे उपाय करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे श्रद्धा. हे उपाय 1 किंवा 2 दिवस करून थांबवू नका. कोणताही चांगला आणि कायमस्वरूपी बदल घडण्यासाठी थोडा वेळ तर लागतोच ना. म्हणूनच हे उपाय श्रद्धेने आणि नियमित करा. जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने आणि सातत्याने हे बदल अंमलात आणाल, तेव्हा तुम्हाला नक्कीच घरात एक विलक्षण शांतता आणि आनंद जाणवेल. मित्रांनो, हे उपाय श्रद्धेने आणि नियमितपणे केल्यास घरातील वातावरणात सकारात्मक बदल जाणू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसोबत.